आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। आंबे, हे घर जेवढं आमचं आहे आता इथनं पुढे तुझं बी आहे। ये। थांब। तू अशी या घरात येऊ शकत नाहीस। आता काय हिचं नवीन तमाशा? ही बाई म्हणजे एक सॅम्पलच आहे, कधी कुठं काय करेल ना काय बी सांगता येत नाही। अंबीला काय सुखाचा घास गिळू देणार नाही। असं का हो? काय झालं? हे सुनंदे, थांब रंगराव, कुणी बी मध्ये पडायचं काही कारण नाही। उर्मे, अहो काय वाटतं की तुम्हाला नव्या नवरीला असं ताटकळत बाहेर उभा करतात वय? ही कुठली रीत आहे? तसं नाव मोठं, बाकी वागणं तसंच आहे तुमचं। मी जरा एक शब्द भी बोलू नका। आधीच ती पोरगी त्रासात आहे, तिला आधार द्यायचं सोडून तिला असं ताटकळत बाहेर उभं केलंय। कशा बाई, काय केलंय तिने तुमचं? हा, मला जरा बोलू द्याल? काय बोलणं ऐकायचं तुमचं? आणि काय तिथं आधीच आमच्या जयाला अटक झाली आणि इथं आमच्या अंबीला तुम्ही जाच करायला पण सुरुवात केली वय? अहो आजच लग्न झालंय तिचं, जरा बी माणूस की नाही वय तुमच्यात? ओ पाठ राखीन बाई, देवान तोंड दिलंय म्हणून तोंडाचा पट्टा चालूच ठेवायचा वय? हा, जरा तोंडाचा पट्टा बंद करा आणि आपलं डोसकं वापरा। उर्मे, अगं उर्मे, झालं का नाही? अगं आलो। या पुढे या। कळलं? नव्या नवरीचं आधी औक्षण करायचं असतंय, भाकर तुकडा ओवाळून टाकायचा असतोय। नुसतं लगीन लावलं म्हणजे होत नाही, त्यासाठी रीती भात माहित असायला पाहिजेत। आणि तसं बी जे त्यांच्या घरची सून होणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही। हा, ओ मामी, आलं का ध्यानात? अशा असतात रीती। सुनंदे, हे चांगलं केलंस तू लक्षात ठेवून। काय सगळी विसरलीच होती, पण तू ते रीतीप्रमाणे केलंस की बरं आहे। खरंच ताई, म्हणजे मी समधी तयारी केली होती, पण तिथं जे घडलं त्यांना आता डोक्यातच राहिलं नाही। पण तुम्ही लक्षात ठेवून समज केलं, बरं झालं। मला माहितच होतं ग तुझ्या किती लक्षात राहणार आहे ते। अंबिका, आता उजव्या पायानं माप वलांडायचं आणि या नवीन घरात नवीन आयुष्याची सुरुवात करायची। ये। मला पटतच नाही तू एखाद्याचा फोन करशील। मला खरं सांग, तू कुणाच्या दबावाखाली हा गुन्हा कबूल केलायस? हे बघ प्रताप, मी म्हणलं ना,
शेखरचा खून मॅच केलाय आणि त्यासाठी कायदा मला जी काय शिक्षा देईल ती मला मान्य आहे. खरंच तू आता त्यांना पेट्या तेच सांगायलोय ना साहेब, तुमची पुढची कारवाई लवकर सुरू करा. ठीक चला. लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय अगदी. समजा कसं व्यवस्थित पाठ. कुणाची तरी नजरच लागली बघा. म्हणजे जयाला अटक झाली नसती तर समजा स्वप्नासारखंच वाटत होतं मला. आत्या, स्वप्न तुटायला वेळ लागत नाही ग. अंबिका, नको बोलूस काय. हा, माझा देवी आईवर विश्वास आहे. ती या संकटात विजयाला सुखरूप बाहेर काढेल बघ. काळजी करू नकोस. हा, अगदी बरोबर आहे तुमचं. आता जयानं काय केलंय काय नाही याचं खरं खोटं कोर्ट करलच, पण आपण कशाला नाराज व्हायचं. नाही म्हणजे देवाला काळजी आहेच की, नाही का. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. आता देव झाला म्हणून सगळ्यांना वाचवत सुटणार होय. हा, तसं जर असतं ना तर माणसं पाप करत सुटली असती आणि देव फक्त वाचवतच राहिला असता. आता आता हिचा तो भाऊ, काय नाव त्याचं, हा जयदेव. आता तो लाख असेल सरपंच, पण कायदा हाय का नाही. हा, कायद्या पुढे कुणाचं काही चालतंय नाही ना. वा, आणि तसं बी हिच्या भावानं स्वतःच्या तोंडानं गुन्हा कबूल केलाय म्हटल्यानंतर त्याला शिक्षा तर होणारच. म्हणजे नक्की सांगता येत नाही, पण कमीत कमी 7-8 वर्ष तरी तो आज जेलमध्ये जाऊन बसतोय. अरे देवा, 7-8 वर्ष. खरंच काय आमच्या जयाला 7-8 वर्षाची जेल होईल? नाही नाही, असं काय बी होणार नाही. ग बसा. ओ ताई, तुम्ही बी शांत राहा की. बसा गप. आता माझं तोंड बंद करशील ग, पण लोकांच्या तोंडाचं काय. हा, आणि वय ग अंबिके, आत्ताच लगीन झाले ना. व हा, माहेर सुटलं. आता जेदेंच्या घरात सून म्हणून आले तर चेहरा जरा हसरा ठेव की, आनंदी ठेव की. का भाऊ जेलमध्ये गेला म्हणून रडत कुडत बसणार आहेस. आणि तसं बी आता बहिणीपेक्षा या जेद्यांची घरची सून म्हणून तुझी जबाबदारी वाढली आहे. त्याच्याकडे जरा लक्ष दे. एकदा का सासरचं माप वलांडलं की माहेर सुटलं. काय मामी, बरोबर बोलते ना व मी. हा, तर मी तरी काय सांगणार बाई. मी तर फक्त पाठराखी नाही ना. मी काय बोलणार. सांग की. हो बाजूला. आंबू, अगं सांग तर. विसरशील का तुझ्या अण्णा दादाला. दादा माझी वाट सोडा. अगं अगं अगं, अरे कशा पाहिजे राहायला लागलेस. हे बघ, अजून बी तू लहान पोरीवानीच करायला लागली. लग्नानंतर कसं करशील ग. म्हणून तर सांगायलोय, मला लग्नच करायचं नाहीये. अगं आंबू, आंबू थांब तिकडच.
हे पुण्यांदा असलं काय बी बोलणार नाही, सांगून ठेवतो. अब्बू, तुझी जेव्हा आठवणी होईल, जेव्हा तू पहिल्यांदा महापोलांनो तुझ्या सासरी जाशील, तेव्हा मी स्वतः तुझ्या सोबत ये. तू अरे पण मग नवरी मुली बरोबर तिची पाठराखी नसते ना. मग जात असेल, पण म्या माझ्या अंबू सोबत पाठीराखा भाऊ म्हणून जाईन. खरंच? अगदी खरं. नाही नाही नाही, मला अगोदर प्रॉमिस कर. अंबू, मी तुला वचन देतो, तुझ्या सासरी तुझं पहिलं पाऊल ते तुझ्या भावासोबतच पड. त्याचा हात धर. तुझ्या नवीन घराशी, घरातल्या प्रत्येक माणसाची, अगदी खिडकी दरवाजाशी मी स्वतः तुझी ओळख करून दे. म्हणजे हे घर आणि ते घर तुला वेगळं वाटणारच नाही. अंबू, आजवर तू तिथं आत्याचं घर म्हणून गेलीस, पण आता तू तुझं स्वतःचं घर म्हणून बघणार आहेस. आणि एखाद्या वस्तूला आपण आपलं म्हणलं की नाही, की ते पण आपल्याला आपलं मानते. आणि तुला त्या घरानं आपलं म्हणून स्वीकारताना मला बघायचं. तुझ्या प्रत्येक महत्वाच्या क्षणाचा साक्षीदार व्हायचंय मला. अण्णा दादा, पण मी तुझा हात नाही धरणार, तू माझा हात धरायचा. का पण? एक वेळ मी तुझा हात सोडून, पण तू माझा हात कवाच सोडणार नाही, विश्वास आहे मला. आता हातावरच्या रेषा बघून काय उपयोग आहे? नशीब थोडंच बदलता येणार आहे. काय करणार, असतो एकेकाचा पायगुण. नाही, मी नाही, समजा गावच बोलावलंय. लग्न करून नवऱ्याचा हात धरला आणि ज्यानं हाताला धरून चालायला शिकवली त्याच्या हातात बेड्या पडल्या. ह्योच की पायगुण. आता त्या जयाची काय चूक आहे? नाही म्हणजे त्याने खून केलाय का नाही ते अजून साबित झालेलं नाही, आणि आमच्या जयावर पूर्ण विश्वास आहे. हे असलं काही त्याने केलंच नसणार, पण एवढा मोठा आरोप त्यांनी स्वतःवर घेतलाय, त्याच्या माग बी नक्की काहीतरी कारण असेल. असल. वय हो मामी, मी असं ऐकलंय की अंबिकेच्या आईनंतर तुम्हीच तिला लहानाचं मोठं केलंय. हा, मग तळा त्याच्या फोडासारखं जपलंय मी दोघांना बी. माझ्या पोरीपेक्षा बी जास्त माया लावली दोघांना. काय काय ग आंबे? तसं जर असेल तर जरा टेन्शनच आहे बाई. का? नाही, तुमच्याकडे बघून तुम्ही तिच्यावरती काय संस्कार घडवले असतील हे कळतच आहे. आता तुमच्यासारखी फाटक्या तोंडाची निघाला नको म्हणजे मिळवलं. आत्या, काय बोलालीस? वय काय? मग तुमच्या पोरीचं बी तसंच असल, तोंड सांभाळून बोलायचं माझी. अगो बाया, घाबरली की म्या. उर्मी बघ की कसं धाड धाड करायला माझं काळीज. ए पाठ राखीन म्हणून आलेस ना, एवढंच करायचं. उगा आमच्या घरच्या भानगडीत तोंड खुपसायचं नाही. आणि तसं बी हिला सून करून आणले ना वा, हिच्यासारखी नसली म्हणजे मिळवलं. देवा, आता माझा भाचा सही सलामत राहील एवढंच बघ रे बाबा. हो ताई, अहो काय बोलालाय? आत्ता घरात आली नव्हती आणि तुम्ही सुरू बी केलं. काय मातोश्री, एकेकांचा स्वभाव असतोय, जोवर कोणाला घालून पाडून बोलत नाहीत तोवर नरड्याखाली अन्न उतरत नाही. काय आत्या? आणि अंबुताई, हे जे काय आता इथं चाललंय की नाही त्याच्याकडं तू लक्ष देऊ नको बरं काय.
काही काही माणसं अशी असतात ज्यांना कधी चांगला विचार करून माहित नसतोय, चांगलं बोलता येत नाही, लोकांचं चांगलं बघवत नाही. तशातली गत आहे या सुनंदाची. ते मगाशी भाकर तुकडा ओळून टाकला म्हणून कौतुक केलं ना वा, त्याला बरोबर बट्टा लावला बघ. आता माझ्या खरं बोलण्याचा कोणाला त्रास होत असेल म्हणून मी काय खरं बोलणं सोडायचं? हा, ज्याला झोंबत असेल त्याला झोंबू दे, पण मी खरं तेच बोलणार. अंबिका, तू काय बी काळजी करू नको. मी या लोकांकडे तर अजिबात लक्ष देऊ नको. जोवर मी जिवंत आहे तुझ्या डोळ्यातनं पाण्याचा एक थेंबी येणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. हवालदार, जयदेवच्या डिटेल्स रजिस्टरमध्ये नोंद करून घे. जयदेव, आय एम सॉरी, तुला लॉकअपमध्ये बंद करावं लागतं. इट्स ओके. चला. जय जय थांब. हे बघ, अजून पण येळ गेलेली नाही. काय असेल ते खरं खरं सांगून टाक. बघ, आम्हाला खात्री आहे तू असं काही बी केलेलं नाहीस. तू शेखरला मारलेलं नाहीस. हे बघ, FRI झाली तर तुझ्यावर गुन्हा नोंद होईल आणि मग कोर्ट कचेरीशिवाय दुसरा काहीच पर्याय उरणार नाही. हे बघ, शेवटचा चान्स आहे असं समज आणि समजा खरं खरं सांगून टाक. मामा, मी एकदा सांगितलं ना, शेखरचा खून मॅच केलाय आणि हेच खरंय. तुम्ही जाओ, घरला जाओ. चला. जय, मामा, मामा माझ्याकडनं लय मोठी चूक झाली. मामा, बेटा शांत हो, शांत शांत. नाही मामा, मला माहितीये मला नरकात पण जागा मिळणार नाही. एवढी मोठी चूक केली आहे मी. करा गुन्हेगार जय नाही आहे, करा गुन्हेगार मी आहे. मला अटक व्हायला पाहिजे. काय बोलायला नाही. म्हणजे मी जयाला शेखरला मारताना बघितलं ना, म्हणून म्हणलं. मी तोंडच नसतं उघडलं मामा तर जयाला अटक झालीच नसती. पण म्हणलं माझंच चुकलं. काय लपवावं लागलायस? नाही, काहीच नाही. खरं सांग. अहो नाही मामा, काहीच नाही. अंबू, आता देवासमोर दिवा लाव. होय ग वहिनी, नीट समजाव की तुझ्या सुनेला. देवा पुढे दिवा लावायचा आहे, मैता पुढे नाही. कसं तोंड केलंय बघ की. काय गे, आत्ताच लगीन झाले नव तुझं? लक्ष्मी म्हणून या घरात आलेस नव? मग हे अलक्ष्मीवाणी थोबाड करून कशाला बसलीस? तिन्ही सांजेच्या वेळेला देवासमोर दिवा लावताना कसं प्रसन्न मनानं हसऱ्या चेहऱ्यानं लावायचं असतं, एवढं बी ठाव नाही होय? हे असं जर थोबाड घेऊन देवासमोर दिवा लावलास ना तर संसार सुखाचा व्हायचं नाही तुझा. सुनंदे, तुला बोलायचं नाही असं ठरवलं तरी वेळ आणतेस तू. हे सगळं तू जिला बोला लागलेस का नाही, ती या घरची सून नंतर आमची लेक आधी आहे. आता पतूर लई बोललीस तू, आम्ही सगळ्यांनी लई ऐकून घेतलं. यापुढे एक शब्द वावगा बोललीस तर मी स्वतः तुझं गठडं बांधीन आणि तुला वडापला देऊन बसवून येईन. त्याला असं बी लग्न कार्य आटोपलंय. आता आहेराचं पाकिट घेऊन पाहुण्यांचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे.
अहो जाऊ द्या तो विषय. हिनी सांजेची येळ आहे. नवी सून घरातल्या देवांसमोर पहिल्यांदा दिवा लावायला. आपण सगळे मिळून या दोघांच्या सुखी संसारासाठी आणि जयासाठी देवीकडे साकडं घालूया. वय वय, अंबिका या घरात अगदी सुखात राहू दे. हा, म्हणजे तिथं माझ्या आशूच्या आणि जयाच्या लग्नाची वाट मोकळी आणि त्यांच्या संसारात हिची ढवळाढवळ नको उगाच. चला राघव, अंबिका चला. बाळ बिस्तर आवरून निघायला पाहिजे आता आपल्याला, नाही का? कशा पाहिजे? आता राघवचं लग्न तर झालं, आता आपलं काय काम आहे इथं? काय म्हणजे? म्हणजे दुसऱ्यांच्या संसाराचं कौतिक बघताना आपल्याला पण एक लेख आहे, तिच्या संसाराचं काय होणार याचा विचार नसेलच तुला? ए, मी तुझी आय आहे, तू माझी लेक आहेस, विसरलीस? हे म्या नाही, तू विसरलीस. नाही तर मामावर कसं गोड गोड वागली असतीस. आणि आज या घरची सून म्हणून या अंबिकाच्या जागी म्या दिवाबत्ती करत असतो. ते तर तू कधी बी करू शकतेस ग, पण जवळ ही सुनंदा जिंकत नाही तवर हा डाव संपला नाही असं समजायचं. आता हे काय नवीन आहे तुझं? अंबिका राघवची बायको म्हणून या घरात फार काळ टिकणार नाहीये. मी तिला टिकूच देणार नाहीये. आणि तसं बी तो भाऊ माझा पाठीराखा जयदेव, तो बी इथं नाहीये त्या अंबिकेला माझ्यापासून वाचवण्यासाठी. कळलं? तू फक्त मजा बघत राहा. मग या जेदेंच्या वाड्याची मालकीन तू झालीच म्हणून समज.